बातमी आहे अवकाळी पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानाची। आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसरात काल दुपारी 3 ते 5 च्या दरम्यान अतिवृष्टी व गारपिटाने मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान केले आहे। यामध्ये कांदा, बटाटा, ज्वारी, हरभरा, लसूण, टोमॅटो इत्यादी पिकांचा समावेश आहे। आज राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नियोजित असलेले सर्व दौरे रद्द करून सातगाव पठारातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यात आली आहे। यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक, प्रांत अधिकारी, तहसीलदार गट विकास अधिकारी, उपकार्यकारी अभियंता वीज मंडळ घोडेगाव मंडळ, कृषी अधिकारी, सरपंच मनीषा तोत्रे, उपसरपंच जितेंद्र तोत्रे, विकास बारवे, कैलास तोत्रे, पोलीस पाटील, प्रगती तोत्रे, कारखान्याचे चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विष्णू काका हिंगे, संतोष धुमाळ, माऊली एरंडे, तलाठी माने, विकास बारवे, दत्तात्रय तोत्रे आदी उपस्थित होते। यावेळी सहकार मंत्री जिल्हाधिकाऱ्याला आदेश देऊन ताबडतोब पंचनामे करण्याची सूचना दिली आहेत। कालच्या पावसाने सातगाव पठारातील सर्व पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। 2 दिवसात अधिकाऱ्यांना सूचना व पंचनामा करण्यात देण्यात आले आहे।